पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत नमामि पंचगंगा कृती आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठोस अंमलबजावणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। जिल्हा प्रमुख संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिलेल्या निवेदनात सांडपाणी थेट नदीत मिसळणं, सांडपाणी प्रक्रिया केंद्राची अकार्यक्षमता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आणि प्रलंबित कारवायांकडे लक्ष वेधलं आहे। त्यांनी मागणी केली आहे की प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी घालावी, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प शहराबाहेर हलवावा व सर्व पत्रव्यवहार मराठीत व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कदम साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। आज ते विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्यासाठी इथं बैठक घेत आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे, विशेषतः महापालिकेने अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल म्हणून विक, त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे की कोण येईल म्हणजे कुठलं मूल्यांकन असून दे काय असून दे त्यावेळी रस्ते चकाचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि 100 मार्क घेऊन तिथले ते अधिकारी रिकामे होतात। परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापुरातली काय आहे परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे। प्रदूषणासंदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं मागं आहे, अनेक आजार उत्पन्न ह्यातनं होत आहेत, अनेक लोकांना त्रास होते, अनेक लोक मयत झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातारपासून केसांपासून नकापर्यंत रोगराई वाढते, लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी मासे तर लाखो मरत आहेत। का ते आत्महत्या स्वतः करतात का मासे दरवर्षी? तर नाही, तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाय न करा, नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय झाले पाहिजेत। कायदे प्रदूषणाचे एवढे कडक आहेत, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार, करप्शनमुळे कारवाई होत नाही आहे। म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न, मग नदीचे प्रदूषण असून दे, जयंती नाल्या प्रदूषण असून दे, रंकाळ्याचं प्रदूषण असून दे, हे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन आणि हे सगळं सोडण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्याने आम्हाला सांगितलं। आम्ही त्यांना विनंती केली आहे। आज बैठक चांगली झाली, त्याने आम्हाला हमी दिली की पुढच्या 3 तारखेला मुंबईत आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की अवलंबून करीन। आम्ही यावेळी जिल्हा प्रमुख उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, मंजित माने, संतोष रेडेकर, अवधूत साळुंके, दीपक गौड, राजू जाधव यांच्यासह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।